नागपूर महापालिकेत स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून माजी मंत्री नितीन राऊत यांनी विकास ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर थेट बोट दाखवलं आहे. एकीकडे दोन्ही प्रदेशाध्यक्षांनी दोन्ही नेत्यांच्या एक स्वीकृत सदस्य घ्यायच्या सूचना दिल्या होत्या. तरीही विकास ठाकरेंनी मनाप्रमाणे दोन्ही स्वीकृत सदस्य मनाप्रमाणे केल्याचा आरोप नितीन राऊत यांनी केला आहे. पक्षात अपमान होत असेल तर मला आणि माझ्या नगरसेवकाला भूमिका घ्यावी लागेल. तसेच मी पक्ष देखील सोडेल असा इशारा राऊत यांनी दिला आहे. स्वीकृत सदस्य पदासाठी राऊतांनी सुरेश जग्यासी यांचं नाव समोर केलं होतं. परंतु पराभूत उमेदवाराला स्वीकृत नगरसेवक नियुक्ती नको असं पत्र काँग्रेसने काढलं. त्यामुळे नितीन राऊत यांनी बंडोपंत टेंभुर्णे यांचं नाव समोर केलं. मात्र त्यांनी नाव समोर केलेल्या टेंभुर्णे यांना स्वीकृत पद मिळालं नाही. त्यामुळे नाराज असल्याचं नितीन राऊत यांचं समोर आलं. एका वृत्तपत्राशी बोलताना त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटले, मी पक्ष सोडण्याच्या तयारीत देखील आहे असं नितीन राऊत म्हणाले.